नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत बेलफळाचं सरबत. बेलफळ खाणे अतिशय गुणकारी असून शरीरातील उष्णता कमी करते आणि सध्याच्या घडीला बेलाचे फळं छान पिकलेले बाजारामध्ये मिळतात. बऱ्याच जणांकडे तर बेलाचे झाडं आहेत आणि आता झाडाला मस्त रसरशीत पिकलेले बेलफळं लागलेले आहेत. तर त्यापासून आपण सरबत बनवूया. यापूर्वी मी त्यापासून मुरब्बा बनवलेला आहे. त्याचा व्हिडिओलासुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. आणि ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असं हे हेल्दी सरबत तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 2 बेलफळं. आणि छान पिकलेले बेलफळं या सरबतासाठी वापरायचे आहेत. आणि हे बेलफळं मी फोडून घेतले. भरपूर गर या बेलफळामध्ये आहे आणि कलर तर खूपच मस्त आलेला आहे. छान पिकलेले बेलफळं असल्यामुळे कलर खूप छान आलेला आहे. तुम्हाला माहीत आहे का मैत्रिणींनो, या बेलफळामध्ये भरपूर जीवनसत्व, फायबर आणि पोटॅशियमसुद्धा असतं. त्यामुळे हे उत्तम आरोग्यदायी पेय म्हणूनसुद्धा वापरलं जातं. आणि हे बघा, मी इथे दुसरं बेलफळसुद्धा फोडून घेतलेलं आहे आणि त्यामधला गरसुद्धा मस्त केशरी रंगाचं आहे. बेलफळ फोडून झाले. आता नेक्स्ट प्रोसिजर म्हणजे आपल्याला यामधून गर काढायचं आहे. तर गर काढण्यासाठी आपण एक मिक्सरचं पॉट घेतलं. इकडे तिकडे गर न काढता आपण डायरेक्ट पॉटमध्येच काढूया. त्यानंतर आपण घेतला एक पोहे खायचा चमचा आणि पोहे खायचा चमचाने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे खरवडून सगळ्या बेलफळाचा आपल्याला पल्प असा काढून घ्यायचा आहे. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित खरवडून संपूर्ण गर आपल्याला यापासून काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा, इथे आपला अर्धा बेलफळाचा गर काढून झालेला आहे. आता मी अशाच पद्धतीने सर्व बेलफळाचा गर काढून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त केशरी रंगाचा गर इथे काढून तयार झालेला आहे. हा गर आपल्याला मिक्सरमधून थोडासा पातळ करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण यामध्ये 1 वाटी भरून पाणी घालून घेतलं. आणि हे बघा, मी अगदी 1 मिनटं हा गर पल्स मोडवरती फिरवून घेतला आणि तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी टेक्स्चर याला आलेला आहे. यामध्ये बिया असल्यामुळे खूप जास्त न फिरवता अगदी 1 ते 1.5 मिनटच आपण पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं. गर क्रीमी येण्यासाठी मी आणखी त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलं होतं. जर तुम्हाला वाटलं तर थोडं पाणी तुम्ही आणखी घातलं तरी काहीही फरक पडणार नाही. आता हा गर आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण एक पातेलं घेतलं आणि त्यावरती आपण ज्या गाळणीने पुरण गाळतो ना, ती गाळणी घेतली आणि त्यावरती हा संपूर्ण पल्प आपण घालून घेतला. आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने हा गर आपल्याला घोटून घ्यायचा आहे. जसं आपण पुरण घोटतो ना चाळणीवरती, तसंच आपल्याला हा गरसुद्धा घोटून घ्यायचा आहे. पल्प व्यवस्थित गाळला जावा म्हणून मिक्सरमधच्या पॉटमध्ये अर्धी वाटी पाणी आणखी घालून घेतलं. मिक्सरला जे चिकटलेलं होतं ते पण निघून गेलं आणि पल्प इझिली यामधून गाळला जातो. असं थोडं पाणी घालून आपण हा पल्प पूर्णपणे गाळून घेऊ. 90% गर यामधून गाळला गेलेला आहे. थोडासा गर यामध्ये शिल्लक आहे. तर आणखी थोडंसं अर्धी वाटी पाणी मी यावरती घालून घेते आणि परत चमच्याच्या साहाय्याने घोळून घेते. राहिलेला गर परत मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचा. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. अगदी 15 ते 20 सेकंद फिरवून घ्यायचा आणि परत एकदा गाळून घ्यायचा. म्हणजे यामध्ये राहिलेलं संपूर्ण गर निघून जातो. आणि तुम्ही बघू शकता आता मिक्सरमधून फिरवल्यानंतर अगदी चोथा शिल्लक राहिलेला आहे. हा चोथा आपण बाहेर टाकून द्यायचा आणि मस्त पल्प इथे तयार झालेला आहे. पल्प चाळताना चाळणीला खालच्या साईडनी गर लागलेला असतो. तर हा गरसुद्धा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने असा काढून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त दाटसर गर तयार झालेला आहे. आता आपल्याला यापासून सरबत तयार करून घ्यायचं आहे. तर त्यापूर्वी हा गर एकजीव करून घ्यायचा. बघा, मस्त प्लेन गर तयार झालेला आहे. आता आपण यापासून सरबत बनविणार असल्यामुळे यामध्ये फ्रीजचं गार पाणी घालून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण आंब्याच्या पन्ह्याची कन्सिस्टन्सी ठेवतो ना, तेवढं दाट आपल्याला इथे हे सरबत बनवायचं आहे. बघा, मी रिसेंटली आंब्याच्या पन्ह्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तोसुद्धा भरपूर लोकांनी बघितलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आता इथे कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट केलेली आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी या सरबताची झालेली आहे. त्यानंतर आता जे आपण सरबतासाठी वापरतो तेच थोडेसे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर सर्वात अगोदर मी अर्धा चमचा मीठ घालून घेते. 1 पाऊण वाटी भरून साखर घालून घेते. बेलफळाच्या सरबताला साखर कमी लागते, खूप जास्त साखर नाही घालायची.
आणि जर तुम्हाला थोडं जास्त गोड चालत असेल तर थोडी जास्त घातली तरीही काही हरकत नाही. साखर आणि मीठ चमच्याच्या साहाय्याने पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ एक अर्धा चमचा भरून काळं मीठ. आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये घालून घेते एक अर्धा चमचा भरून जिरेपूड. त्यामुळे हे सरबत हे सरबत प्यायला अतिशय टेस्टी लागतं. पण जर तुम्हाला जिरेपूड आवडत नसेल किंवा चालत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. एकदा हे सगळं आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे सरबत बनविण्यासाठी कुठलंही असं परफेक्ट मेजरमेंट नाही आहे. अंदाजाने सगळं घालायचं, जसं पाणी, साखर, मीठ घालायचं. अगदी पहिल्यांदाच हे सरबत बनविणार असाल तर वाटीमध्ये थोडंसं घेऊन पिऊन बघायचं. जे काही कमी वाटलं आपल्याला ते परत घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये आपण 5 ते 6 आईस क्यूब घालून घेऊ, म्हणजे आपलं सरबत छान थंडगार होईल. मिक्स करून घेऊ. बेलफळ हे चवीला गोड असतं, त्यामध्ये आंबटपणा मुळीच नसतो. म्हणून आपण इथे एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा. जसं 2 बेलफळाचं सरबत करणार असाल तर 1 लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्या बेलफळाच्या सरबताला खूप छान टेस्ट येईल. लिंबू पिळून मिक्स करून घेतलं की आपलं बेलफळाचं सरबत तयार झालेलं आहे. असं हे सरबत आता आपण थोडंसं डेकोरेटिव्ह पद्धतीने सरबताच्या पेल्यामध्ये काढून घेऊ. तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये जिरं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पेल्याच्या ज्या कडा असतात त्याला थोडंसं पाणी लावून घेतलं आणि ह्या पाणी लावलेल्या कडा मीठ आणि जिऱ्यामध्ये बुडवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता छान लेअर या काठाला आलेली आहे. अशा पद्धतीने मी दोनही पेले तयार करून घेतले. आता यामध्ये सरबत घालून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये आईस क्यूब घालून आपण लिंबाच्या अशा चकत्या लावून घेतल्या की मुलांना असं हॉटेलमधलं सरबत पिल्यासारखं वाटतं. आणि कलर तर इतका सुंदर दिसतो ना या सरबताचा की मुलं अतिशय आवडीने पितात आणि चवीला तेवढंच भन्नाट लागतं. मुलांना थोडं डेकोरेटिव्ह पद्धतीने आणि अट्रॅक्टिव्ह कलरमध्ये आणि चवीला छान बनवून दिलं ना की कुठलाही पदार्थ किंवा कुठलंही सरबत मुलं आवडीनं पितात. तर या उन्हाळ्यामध्ये माझ्या पद्धतीने हे बेलफळाचं सरबत बनवून बघा. कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवाराला शेअर करा, तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.